महाराष्ट्राची भूमी या वृत्तवाहिनीमध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये अजित शितोळे आलेले आहेत। ते केडगाव बोरीपारधी या गटामधून अपक्ष निवडणूक लढवत आहे। वास्तविक पाहता त्यांनी शरद पवार गटामध्ये काम केलेले आहे। नमस्ते। नमस्कार। आपला अल्प परिचय द्या। मी अजित शितोळे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करत आहे। आपण या पक्षाचे शरद पवार गटाचे सरचिटणीस म्हणून काम केलेलं आहे, करत आहात। मग आता हा अपक्ष म्हणून का लढताय? अशी परिस्थिती या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ओढवली गेली की पंचायत समिती जिल्हा परिषदेची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्या युती संदर्भात चर्चा झाल्या। त्यानंतर त्या पक्षाच्या माध्यमातून या तालुक्यातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता सर्वांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर करून आम्हा सर्वांना उपेक्षित, जाणून बुजून उपेक्षित ठेवण्यासाठी हा झालेला प्रयत्न आहे। आणि त्यासाठी मी या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची, शेतकरी वर्गाची कामं करण्यासाठी मी या ठिकाणी अपक्ष म्हणून या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याचा विचार केलेला आहे। आपल्या माध्यमातून काय विकास कामं झालेली आहेत? आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे असतील, शरदचंद्र पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम असतील, त्यांच्या खासदारांच्या खासदार फंडातील विविध विकास कामं असतील, या सर्वांची विकास कामं प्रत्येक गावावाडी वस्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ताईंच्या माध्यमातून इथून मागच्या काळात प्रयत्न केले। ताईंच्या मार्गदर्शनाखाली, साहेबांच्या विचाराने या तालुक्याचे नेते रामभाऊ अण्णा टुले यांच्या बरोबर राहून आम्ही इथून पुढच्याही काळात ताईंचे विचार असतील, साहेबांचे विचार असतील हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाला, प्रत्येक वाडी वस्तीला, प्रत्येक माझ्या मायबाप जनतेला त्यांचे जे जे सार्वजनिक उपक्रम असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी या माध्यमातून प्रयत्न करेन। मतदार राजाला आपण काय आव्हान करणार? मी मतदार राजाला असं आव्हान करू इच्छितो की मी एक सर्वसामान्य शेतकरी पुत्र आहे आणि या ठिकाणी या सर्व निवडणूक पाहता की सर्वसामान्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकारच नाही अशी परिस्थिती या सर्व गोष्टींमुळे समोर येत आहे। आणि सर्वसामान्य माणूस, तळागाळातील कार्यकर्ता त्याला कार्य करायची इच्छा असून सुद्धा कुठेही संधी न मिळण्यामुळं त्यांना अशा पद्धतीने दाबण्याचा, डावलण्याचा प्रयत्न केला जातो। खऱ्या अर्थाने मला या निवडणुकीमध्ये मतदार राजांनी संधी द्यावी। मी प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत जाऊन, प्रत्येकाच्या शेवटच्या बांधापर्यंत जाऊन मी त्यांच्यापर्यंत या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या ज्या शासकीय योजना असतील त्या राबवण्याचा प्रयत्न करील। प्रत्येक वाड्या वस्त्यापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत चांगले रस्ते तयार करण्यासाठी मी आदरणीय ताईंच्या, साहेबांच्या माध्यमातून नक्कीच मी माझे योगदान देईन, एवढंच मी आपणाला या माध्यमातून सांगू इच्छितो। आता आपण मतदारांपर्यंत जात आहे, कसा प्रतिसाद वाटतो? आता मी मतदारांपर्यंत फिरत असताना मतदारांच्या मनामध्ये नक्कीच खदखद आहे की योग्य पर्याय आणि योग्य माणसाला मतदान करायची इच्छा नक्कीच या सर्वसामान्य मतदारांची, मतदार राजाची आहे आणि ते या निवडणुकीमध्ये मतदान करून ते या ठिकाणी दाखवतील अशी मला अपेक्षा आहे। आपण महाराष्ट्राची भूमी या वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमध्ये आला, आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद।